आता मान्सून बाबत सुख वार्ता आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो. दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. उद्यापर्यंत मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता बघू शकता. मेघगर्जनेसह सरी कोसळणार, उन्हापासून दिलासा मिळणार. या जिल्ह्यात जे काही पावसाची शक्यता ही हवामान विभागाचा अंदाज हे काय वर्तवण्यात आलेले आहे. बघू शकता कोणते राज्य आहे ते भारतीय हवामान विभागाने जे काही 4 दिवस जे काही पावसाचा जो काही इशारा दिलेला आहे, 4 दिवसात जे काही महत्वाची जे काही घडामोड ही घडणारच आहे. त्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता असून यामुळे नागरिकांना जे काही उन्हापासून दिलासा मिळणार आहे. तर यामुळे जे काही सर्वात जास्त शेतकऱ्यांना हा दिलासादायक बातमी ही सगळ्यांसमोर आलेली आहे. बघू शकता कडक उन्हाचा जो काही चढता उतारापासून जे काही उकाड्याने हैराण झालेल्या रायगड वासियांना एक महत्वाची बातमी ही भारतीय हवामान विभागाच्या IMD जे काही सर्वात महत्वाचे जे काही मुंबई प्रादेशिक केंद्राने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात जे काही मंगळवार दिनांक जे काही बघू शकता शनिवार आणि सर्वात जास्त महत्वाची बातमी कालावधीत जे काही हलका पाऊस हा मेघगर्जनेसह जे काही सरी कोसळण्याची जे काही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर यामुळे जे काही पावसामध्ये सर्वात जास्त जे काही पाऊस पडू शकतो याची बातमी आपल्या समोर आलेली आहे. तर यामुळे सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता तुमच्या इथे जे काही पाऊस पडणारच आहे तर किती पाऊस पडणार आहे या जे काही सर्वात जास्त मेघगर्जनेसह पावसाची जी काही सुरुवात ही होणारच आहे. तर ऐन उन्हाळ्यात जे काही सर्वात जास्त पाऊस हा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. धो बरसणार या राज्यांना जे काही तुफानी पावसाचा अलर्ट झाले. सर्वात जास्त जे काही उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील जे काही अनेक राज्यांमध्ये जे काही संपूर्ण आठवड्यात जे काही भीषण उडाका जे सर्वात बघू शकता उडाका म्हणजे सर्वात जास्त उकाडा हे सहन करावं लागणार आहे. मात्र देशाच्या काही भागांमध्ये जे काही मुसळधार पावसाची जी काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर यामुळे जे काही पाऊस हा सर्वात जास्त पडू शकतो आणि जे काही सर्वांना जे काही पावसाची जी काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता कोणत्या कोणत्या राज्यात जे काही पाऊस पडणार आहे. राज्याच्या विविध भागात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जे काही हवामान विभागाने उत्तर भारतातील जे काही देशातील जे काही अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाटेचा इशारा दिलेला आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कारण उत्तर आणि मध्य भारतातील जे काही अनेक राज्यांमध्ये या संपूर्ण आठवड्यात भीषण उकाडा हा पडण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे. मात्र ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार सर्वात जास्त जे काय बेटे काही किनारी जे काय भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. याबाबत जे काही सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत. बघू शकता या राज्यांमध्ये जे काही मुसळधार पावसाची शक्यता कोणते राज्य आहे बघू शकता. हवामान विभागाने जे काही दिलेल्या माहितीनुसार आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशामध्ये जे काही बघू शकता 21 मे पर्यंत सर्वात जास्त जे काही महत्वाची बातमी 21 जे काही तारीख आहे बघू शकता. पुढील जे काही जून महिन्याची जे काही सर्वात जास्त महत्वाची तारीख आहे शक्यता जे काय वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त जे काय मे दरम्यान जे काही जून महिन्यात म्हणजे सर्वात जास्त जून महिना आहे तर भागात जे काही जोरदार जे काही जून महिन्याच्या मागेच जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर बघू शकता खास करून जे काही 23 आणि सर्वात जास्त जे काही रोजी या राज्यांमध्ये जे काही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच अंदमान जे काही निकोबार, बिहार, झारखंड आणि ओडिशा या पश्चिम बंगालमध्ये जे काही सर्वात जास्त वादळी वारे व विजांचा कडकडाट हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर यामुळे जे काही सर्वात जास्त कोकणातील जे काही सर्वात जास्त पावसाची शक्यता पश्चिम बंगाल जे काही बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये जे काही 19 ते 23 मे दरम्यान सर्वात जास्त जे काही महत्वाचे जे काही वादळ हे येणारच आहे. बघू शकता ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जे काही वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळ आणि सर्वात जास्त केरळमधील जे काही सर्वात जास्त 19 ते 25 मे दरम्यान जे काही पावसाची जे काही शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच कर्नाटक आणि किनारी जे काही आंध्र प्रदेश आणि सर्वात जास्त रायलसीमा जे काही बघू शकता काळातील जे काही वादळी वाऱ्यासह जे काही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भारतातील जे काही सर्वात जास्त महाराष्ट्रातील जे काही मधील जे काही कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जे काही 19 आणि 20 सर्वात जास्त महत्वाची बातमी बघू शकता हलक्या पावसाची शक्यता आहे. बघू शकता जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तर भारतातील जे काही बघू शकता उत्तराखंडामधले जे काही डोंगराळ भागात
19 ते सर्वात जास्त जे काही मेघगर्जनेसह जे काही हलक्या त्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये काही भागांमध्ये जोरदार वाऱ्याची जी काही शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. बघू शकता काही देशांमध्ये जे काही वारे पडण्याची शक्यता आहे. वारे हे कोसळणारच आहे. बघू शकता दिल्ली आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आसपासच्या जे काही मैदानी भागांमध्ये धुळीचे वारे आणि उष्णतेची लाट ही कायम राहणार आहे. या भागात जे काही उष्णतेची लाट ही कायम राहणारच आहे. हवामान विभागाने जे काही अलर्ट हा जारी केलेला आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली जे काही बघू शकता, राजस्थान आणि विदर्भ, छत्तीसगड आणि सर्वात जास्त तेलंगणा आणि ओडिशामध्ये जे काही आठवड्यात जे काही तीव्र उष्णतेची लाट जाणवणार आहे. मात्र महाराष्ट्र, गुजरातमध्ये सर्वात जास्त 2 ते 3 अंश जे काही सेल्सिअस पर्यंत जे काही घट होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाण जे काही उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आणि यामुळे जे काही पाऊस हा थांबणार नाही, हा मेघगर्जनेसह पडणारच आहे. त्यामुळे सर्वांनी जे काही सतर्क राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. कोकण भागातील आपण बघूया आता. कोकण किनारपट्टीवर जे काही पुन्हा पावसाचा अंदाज बागायतदार जे काही दादळ सर्वात जास्त धोधो पावसाची जे काही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रायगडात शेवटचा आंबा काढण्याची जी काही लगबग ही चालूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलणारे जे काही हवामानामुळे जे काही आधीच संकटात पडलेल्या जे काही कोकणातील आंबा बागायतदार आता पुन्हा एकदा मोठ्या चिंतेत सापडलेले आहे. त्यामुळे जे काही सर्वात जास्त जे काही आंबे हे काढणे हे धंदा चालूच आहे. बघू शकता कोकण किनारपट्टीवर जे काही पुन्हा पावसाचा अंदाज बागायतदार धास्तावले. बघू शकता रायगडात जे काही शेवटचा आंबा काढणीचा लगबग चालू आहे. सर्वात जास्त जे काही छायाचित्र मी तुम्हाला दाखवतोय. बघू शकता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलणारे जे काही हवामानामुळे आधीच संकटात जे काही सापडलेला कोकणातील आंबा बागायतदार आता पुन्हा एकदा मोठ्या चिंतेत सापडलेला आहे. हवामान विभागाने जे काही कोकण विभागात जे काही पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, तर त्यामुळे जे काही बागायतदारांची जे काही दळदळ वाढलेली आहे. जर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर तातडीने जे काही सर्वात जास्त हातातोंडाशी आलेला घास हा हिरावलेला जे काही जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर बघू शकता त्यामुळे जे काही बागायतदार हे सर्वसाधारणपणे जे काही सर्वात जास्त हवामान विभागाचा जो काही अंदाज आहे, तर भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या जे काही मुंबई प्रादेशिक केंद्राने कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरातील जे काही जिल्ह्यांसाठी अधिकृत हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. या अंदाजानुसार जे काही कोकणातील पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जो काही येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील जे काही ठिकाणी विजांचा जे काही कडकडाटासह जे काही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आंबा उत्पादक जे काही क्षेत्र असेल ते सर्वात जास्त बघू शकता आंबा ह्या कुठं उगतो तर क्षेत्र आपण जाणून घेऊया. बघू शकता रायगड जिल्ह्यातील जे काही आंबा लागवडीखाली जे काही क्षेत्र 42 अंश जो काही बघू शकता आणि सर्वात जास्त जो काही हजर हा हेक्टर आणि त्यापेक्षा 14,500 हेक्टर क्षेत्र उत्पादक हे आहे. तर मात्र यंदाचे जे काही हंगामातील निसर्गाच्या लहरीपणामुळे जे काही आंब्याचे उत्पादन आधीच जे काही कमालीचे घटलेले आहे. अनेक भागात जे काही झाडांवर जे काही सर्वात जास्त मोजकाच हे चालूच आहे. आंबा शिल्लक आहे. बघू शकता त्यात जे काही अजूनही बहुतांश बागायतदारांचा जो काही आंबा काढणीचा अत्यंत जे काही अंतिम टप्पा हा बाकी आहे. बघू शकता सर्वात जास्त बाकी राहिलेला आहे. परिस्थितीत जर का वादळी वाऱ्यासह जे काही पाऊस कोसळला तर जे काही झाडावरती जे काही राहिलेला आंबा हा पडू शकण्याची जे काही शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंबा राहणार नाही, हा पडू शकतो. बघू शकता त्यामुळे हे काढून घेणार आहे. कोकणातील जे काही माणसं आहेत आता सर्वांनी जे काही धाव घेतलेले आहे. प्रमाणावरती जे काही गळून पडलेला असा भीतीयुक्त अंदाज वर्तवलेला जात आहे. त्यामुळे जो काही आंबा आहे हा सर्वांनी जे काही काढण्याची ही काही शक्यता ही सर्वांना आहे. बघू शकता पाऊस पडण्याची शक्यता ह्या सगळ्या राज्यांमध्ये आहे. राज्यातील या भागात जे काही आज वादळी पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता हा पडण्याची शक्यता आहे. मान्सून पूर्व घडामोडींना जे काही वेग प्राप्त झालेला असून अंदमान आणि जे काही निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील काही भागात मान्सूनची वाटचाल वेगाने होतच आहे. त्यामुळे त्याचनुसार जे काही भारतातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याची जे काही पावसाची शक्यता असून हवामान विभागाने येलो अलर्ट हा जारी केलेला आहे. त्यामुळे राज्यातील जे काही वादळी पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होत असून जे काही बहुतांश भागात उकाड्यात जे काही वाढ झालेली आहे. यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा जो काही त्रास
त्रास हा सहन करावा लागत आहे. या दरम्यान जे काही बघू शकता राज्यातील काही भागात पावसाची नोंद होत असून नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा दिला जात आहे. बघू शकता आजही राज्यातील जे काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवलेले आहे, तर काही जिल्ह्यांना जे काही हवामान विभागाकडून जे काही पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे, तर काही भागात जे काही तीव्र उकाडा हा जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त देशात मान्सून व पूर्व घडामोडींना जे काही वेग प्राप्त झालेला आहे, जे काही अंदन आणि सर्वात जास्त निकोबार हे बेटांमध्ये जे काही बघू शकता बंगालच्या उपसागरातील काही भागात जे काही मान्सूनची वाटचाल ही वेगाने होत आहे. या प्रादेशिक पूर्वावलोकन जे काही सर्वात जास्त हे चालूच आहे, तर भागात जे काही मंगळवारी मान्सूनचा जो काही प्रभाव हा वाढण्याची शक्यता आहे. बघू शकता सध्या या प्रदेशात जे काही मान्सूनला अनुकूल स्थिती ही 26 मे सर्वात जास्त महत्वाची बातमी आहे. बघू शकता केरळमध्ये दाखल होईल सर्वात जास्त असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वी वर्तवलेला आहे. बघू शकता यापूर्वी जे काही यंदा 6 दिवस आधी जे काही दाखल होण्याचा अंदाज आहे. प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती झपाट्याने ही विकसित होत आहे. त्यामुळे या स्थितीचे जे काही सावट भारतातील मान्सूनवरती राहील असा अंदाजही हवामान विभागाने जे काही व्यक्त केलेला आहे. यंदा पाऊस लवकर हजेरी लावणार असल्याने नागरिकांना जे काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय हवामानशास्त्र जे काही विभागाकडून मान्सूनचे जे काही दुसऱ्या टप्प्यातील जे काही अंदाज हे मे महिन्याचे जे काही शेवटच्या आठवड्यात जाहीर केले जातात. या अंदाजात जे काही सर्वात जास्त अंदाजानंतर जे काही भारतातील मान्सूनचे जे काही पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांना जे काही समजण्यात येत आहे. बघू शकता तुमच्या इथं पाऊस पडत आहे का नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर आता पुढे जे काही बातमी आपल्या समोर येत आहे. बघू शकता राज्यात सध्या काही भागात जे काही वादळी पावसाचा प्रभाव असून जे काही दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र जे काही मराठवाड्यातील जे काही बघू शकता जिल्ह्यात पावसाचे जे काही हवामान हे अंतर्गत जे काही विदर्भात तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पुढील काही दिवस विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर येथे उष्णतेचा जो काही लाट हे दृष्ट हे आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. स्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने जे काही व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पाऊस हा खूप प्रचंड प्रमाणात आज येलो अलर्ट हा कुठे आहे बघू शकता. आजची बातमी बघू शकता येलो अलर्ट म्हणजे पाऊस कुठे पडणार आहे हा पूर्ण डिटेल मध्ये बघू शकता. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर सर्वात जास्त ही महत्वाची बातमी आहे. कोल्हापुरात जे काही सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभाग हा सातारा आणि सर्वात जास्त घाट विभाग हा अगदी सर्वात जास्त भागात जे काही पावसाचा येलो अलर्ट हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. तर सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, अहिल्यानगर, पुणे आणि घाट हे विभाग तसेच रायगड जिल्ह्यातील जे काही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवले आले. सर्वात जास्त राज्यातील जे काही इतर भागात जे काही हवामान कोरडे आहे आणि असा हवामान विभागाचा जो काही अंदाज आपण पाहिलाच आहे. बघू शकता हे सर्व राज्यांमध्ये मी काही सर्व सांगितलेलं आहे. इथं पाऊस पडणारच आहे ही कन्फर्म बातमी तुम्हाला मी सांगितलेलीच आहे. तर तुमच्या इथं पाऊस पडत आहे का नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओ लाईक करा. मला खाली कमेंट करून सांगा म्हणजे मला समजेल की तुम्हाला या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी म्हणजे भेटतंय म्हणजे पाऊस पडतोय का नाही तुमच्या भागामध्ये तुम्हाला समजेल. आणि पाऊस जर का नसेल पडत तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही पाऊस अजूनही चालू नाहीये असं मला समजेल. म्हणजे मी तुम्हाला अजून त्याच्यावरती बातमी ही देतच राहील. धन्यवाद. एवढं लाईक करा, चॅनल